जय भीम, नमो बुद्धाय। आपण बौद्धांचे जीवन मार्ग बघत आहोत। त्याच्यामध्ये आपण आता सावधानता, अप्रमाद आणि वीर्य बघणार आहोत। जेव्हा अप्रमादी सावधान चित्ताने प्रमादरहित होतो, क्रोधमुक्त होतो, तेव्हा तो प्रज्ञारूपी गिरीशिखरांपर्यंत आरूढ होतो आणि दुःख सागरामध्ये बुडालेल्या मानव जातीकडे तो दृष्टिक्षेप करतो। ज्याप्रमाणे शिखरावर उभा असलेला एखादा सुज्ञ गिरी पायथ्याशी असलेल्या अज्ञानांच्या समूहाकडे नजर टाकतो, त्याप्रमाणे प्रज्ञावंत दुःख सागरात बुडालेल्या मानव जातींकडे दृष्टिक्षेप करत असतो। प्रमादीमध्ये अप्रमादी हा निद्रिस्तांमध्ये जागृत असा असतो। ज्या पद्धतीने एखादा कुशल किंवा सुदृढ जो घोडा असतो तर तो एखाद्या दुर्बल घोड्याला मागे सारून तो पुढे पुढे जात असतो, त्याचप्रमाणे हा सुज्ञ माणूस जो असतो तो इतरांना मागे टाकून धम्मपथावरती तो पुढे पुढे जात असतो, अग्रेसर होत असतो। प्रमादी जे माणसं असतात तर त्यांच्या आहारी जायचं नसतं, ते इंद्रिय वासनांच्या मोहजाळामध्ये ते गुंतून पाडतात आपल्याला, त्यामुळे त्याच्यात गुंतायचं नसतं। अप्रमादी माणूस जो असतो तो मात्र चिंतनशील असतो, तो ध्यानलाभ असतो त्याला। अप्रमादी अमर्त्य आहेत, म्हणजे त्यांना मरण नाही, परंतु प्रमादी जे आहेत तर त्यांचा मृत्यू हा झालेलाच आहे। जीवित ध्येयापासून विचलित होऊ नका। किती मोठा हेतू असला तरी तुम्ही आपल्या जीवित ध्येयापासून विचलित होऊ नका। एकदा तुम्हाला तुमचे उद्दिष्ट पक्के झाल्यावर निग्रहाचे दृढपणे त्याला तुम्ही बांधील असावे, सावधान असावे, आलस्याचा त्याग करावा, सत्मार्गाने गामी व्हावे। सत्य मार्गाचे गामी झालात तर या जगामध्ये जे सुख आहे ते सुख तुम्हाला पावन होईल। प्रमाद जो आहे तो कलंक आहे, तो आपल्या जीवनातून किंवा आपल्या शरीरातून तो नष्ट करायचा असतो। एखादा बाण जसा आपटून आपटून आपण तोडून टाकतो, त्या पद्धतीने प्रमाद हा शरीरातून बाहेर काढावा। प्रमादाला फसू नका किंवा इंद्रिय सुखांच्या आहारी जाऊ नका। सावधान चित्त अप्रमादी समाधिस्थ आहेत, त्यांना असीम सुखाची प्राप्ती होते। अप्रमादी जो आहे तो सावधान चित्त माणूस आहे, जो स्मृतिपान आहे, त्याला विस्मृती होत नाही। त्याचे कर्म जे असतं ते पवित्र असतो, तो विवेकाचं आचरण करतो, तो संयत आहे, तो धम्मप्रवण जीवन जगतो। असे माणसं नेहमी त्यांची जी यश असतं त्यांना मिळालेलं ते नेहमी वाढतच असतं। दारिद्र्य जे आहे ते दुःखाचं मूळ आहे, परंतु दारिद्र्याच्या निर्मूलनाचे सुख प्राप्त होईलच असं नाही। उच्च जीवन स्तरावर नाही तर श्रेष्ठ सांस्कृतिक जीवनावर सुख अवलंबून असते आणि हाच बौद्ध जीवनाचा मार्ग आहे। म्हणजे आपलं जीवन जे आहे ते नुसतं उंचावलेलंच नको, तर ते श्रेष्ठ पण पाहिजे। क्षुधा हा महाभयानक रोग आहे, स्वास्थ्य सर्वात मोठी देण आहे, संतोष सर्वश्रेष्ठ धन आहे, विश्वास श्रेष्ठतम नाते आणि निर्वाण हे सर्वात मोठं सुख आहे। कुणी आपला जरी द्वेष करत असला तरी आपण त्याचा द्वेष न करता आपल्याला जगता आलं पाहिजे। हे जे जीवन आहे तर ते व्याधींनी ग्रासलेलं आहे, म्हणजे प्रत्येकाला काही ना काही आजार आहे, काही ना काही व्याधी आहे आणि या जीवनामध्ये आपल्याला व्याधीमुक्त होता आलं पाहिजे, व्याधीमुक्त होऊन जगता आलं पाहिजे। हे जीवन लोभग्रस्त आहे, तर इथे लोभ हा प्रत्येक ठिकाणी भरलेला आहे, तर आपल्याला लोभमुक्तही होता आलं पाहिजे। आणि जसं तणाने एखादं तण संपूर्ण शेतामध्ये पसरलेलं असतं, त्या पद्धतीने कामविकाराने मानव जात जे आहे तर ते लयास गेलेले आहे। त्यामुळे कामविकार जे आहे ते आपण आपल्या मनातून, आपल्या शरीरातून काढून टाकले पाहिजे। आणि तणाने शेत जसं नष्ट होतं तसंच प्रमादाने मानवजात लयास जाते। म्हणून जे प्रमाद विरत आहेत तर त्यांना आपण दान केलं पाहिजे, त्यामुळे आपल्याला श्रेष्ठ फळ प्राप्त होतं। तसेच तणाने जसं शेत नष्ट होतं त्याच पद्धतीने तृष्णेने मानवजातही लयास गेलेली आहे। म्हणून जे तृष्णारहित आहेत तर त्यांना सुद्धा आपण दान केलं पाहिजे, त्यामुळे ते श्रेष्ठ फळ आपल्याला मिळत असतं। धम्माचं दान जे आहे तर सर्वश्रेष्ठ दान आहे। धम्माचं माधुर्य जे आहे तर ते सुद्धा सर्वश्रेष्ठ आहे। धम्मातील आनंद हा सुद्धा सर्वात श्रेष्ठतम आनंद आहे। विजयामुळे वैर उत्पन्न होते, म्हणून विजय आणि पराजय ही भावना सुद्धा आपण नष्ट केली पाहिजे। विजयाने किंवा पराजयाने आनंद किंवा दुःख माणसाला झाला नाही पाहिजे। दुसऱ्याची निंदा करू नये किंवा दुसरे काय करत आहे याच्याकडे लक्ष देऊ नये, मात्र आपण स्वतःला विचारावे की मी नेमका काय करत आहे। दुसऱ्याला कधीही कटू शब्दामध्ये किंवा कठोर शब्दांमध्ये बोलू नका, कारण दुसरे सुद्धा तुम्हाला कटू शब्द बोलू शकतात। कारण आपण जर आघात केला
तर त्याचा पलटवार हा नेहमी होतच असतो. स्वातंत्र्य, सौजन्य, सदाशयता आणि निस्वार्थपणा हे गुण जे आहे तर ते संसारी रथाच्या खिळ्याप्रमाणे आहे आणि हा सुद्धा बौद्धांचा जीवन मार्ग आहे. कोणीही मिथ्या कथन करू नये, कोणीही कोणाला मिथ्या कथनासाठी प्रवृत्त करू नये, कोणीही दुसऱ्याच्या मिथ्या कथनाचे समर्थन सुद्धा करू नये. सर्व प्रकारे असत्य कथन, मिथ्या कथन टाळावे. तथागत जसे कथन करतात तसेच कथन करावे, ते जसे आचरण करतात तसे आचरण करावे. हे यथाभाषी तथाकारी आणि यथाकारी तथाभाषी आहे, म्हणून त्याला तथागत म्हणतात. हाच बौद्धांचा जीवन मार्ग आहे. सम्यक मार्गाचा अनुसरण करावे, त्यापासून कधीही विचलित होऊ नये, मार्ग कधीही आपला बदलू नये आणि हा देखील बौद्धांचा जीवन मार्ग आहे. मार्ग अनेक असतात, परंतु सर्वच मार्ग हे सम्यक मार्गाकडे नेतात असं अजिबात नाही. सम्यक मार्ग जो आहे तर तो सुखाचा मार्ग आहे. तो अगदी थोड्या लोकांसाठी नाही, तर तो प्रत्येकासाठी सुखाचा मार्ग आहे. हा मार्ग आधी कल्याणकारी, मध्य कल्याणकारी आणि शेवटी अंतीही कल्याणकारीच आहे. आणि या सम्यक मार्गाचे अनुसरण करणे हा देखील बौद्ध जीवनाचा मार्ग आहे. अष्टांगिक मार्ग हा श्रेष्ठतम मार्ग होय. 4 आर्य सत्ये श्रेष्ठतम सत्य आहे. विराग हा श्रेष्ठतम धम्म आहे. चक्षुवान म्हणजे बुद्ध हा श्रेष्ठतम पुरुष आहे. प्रज्ञेच्या विशुद्धीचा हाच एकमेव मार्ग आहे. याशिवाय अन्य दुसरा कोणताही मार्ग नाही. आपण याच मार्गाचे अनुसरण करावे. या मार्गाचे मार्गक्रमण केल्याने दुःखाचा क्षय होतो. दुःखरूपी कंटकातून मुक्तीचे सम्यक ज्ञान आपल्याला प्राप्त झाल्यावर मी याच मार्गाची देशना दिली आहे. तुमचे प्रयास तुम्हालाच करायचे आहेत. तथागत हे केवळ पथ प्रदर्शक आहेत. सर्व रूपे जे आहेत तर ते अनित्य आहेत. प्रज्ञाचक्षुने जो हे जाणतो त्याच्या दुःखाचा क्षय होत असतो. योग्य समय जो जागा होत नाही तो युवा नाही, सुदृढ आहे तरीही तो आळशी आहे. ज्याची विवेक आकांक्षा क्षीण आहे, असा आळशी आणि मूढ माणसाला कधीही प्रज्ञापथाचे दर्शन होत नाही. जो संयमवाणी आहे, जो संयत चित्त आहे आणि जो कायेने कोणाशीही अकुशल कर्म करीत नाही, जो काया वाचा चित्ताने आचरणाला आणावयाचे 3 मार्ग शुद्ध असतील, तर तो माणूस प्रज्ञावंतांनी पुरस्कारलेल्या मार्गावर मार्गक्रमण करतो. यथार्थ ज्ञान म्हणजे लाभ, यथार्थ ज्ञानाचा अभाव म्हणजे हानी. लाभ आणि हानीच्या या दुहेरी मार्गाचे भान ठेवून ज्ञान मार्गाने जावे म्हणजे ज्ञान आपलं वाढत राहतं. शरद ऋतूतील पद्माप्रमाणे माणसाने आत्मप्रीती खोडून टाकावी. शांतीचा मार्ग अनुसरण करावा. सुगताने निर्वाणाच्या मार्गाची देशना दिली आहे. अधम्माचे अनुसरण करू नका. अविवेकी जीवन जगणे नव्हे. मिथ्या सिद्धांताचे अनुसरण करू नका. सावध व्हा. आलस्याचा त्याग करा. धम्माच्या मार्गाचे अनुसरण करा. इहलोकी धम्म मार्गाचे अनुसरण करणारा हा प्रमोदित होतो. आरंभी प्रमादी असणारा नंतर अप्रमादी होतो. तेव्हा मेघमुक्त चंद्राप्रमाणे तो इहलोकांचा अलौकिक करतो. ज्याचे अकुशल कर्म कुशल कर्माने आच्छादित होते, तो मेघमुक्त चंद्राप्रमाणे इहलोकाला अलौकिक करतो. म्हणजे जरी तुम्ही वाईट असाल तरी त्याच्यातून तुम्ही चांगले होऊ शकता. जसे चंद्राच्या वरचे ढग जेव्हा बाजूला जातात तेव्हा छानपैकी असा प्रकाश चंद्र देत असतो, त्याच पद्धतीने जरी वाईट अकुशल कर्म केलेलं असेल तरी ते तुम्ही कुशल कर्म करा. जो अबोल आहे लोक त्याची निंदा करतात. जो अतिभाषी आहे म्हणजे जास्त बोलणारा आहे, लोक त्याची सुद्धा निंदाच करतात. जो मितभाषी आहे किंवा कमी बोलणारा त्याची लोक निंदाच करतात. या इहलोकी असा कोणीच नाही की ज्याची लोक निंदा करीत नाहीत. ज्याची सतत निंदा होते अथवा ज्याची सतत प्रशंसा होते असाही कोणी नाही. असा कोणी असणार नाही आणि असा कोणी होणारही नाही. म्हणून वाणीच्या क्रोधापासून सावधान असावे. वाणी संयत असावी. चित्ताने पापांचा त्याग करावा. चित्ताने सद्गुणांचे आचरण करावे. अप्रमाद हा निर्वाणाचा मार्ग आहे. अविवेक हा विनाशाचा मार्ग आहे. म्हणूनच जे अप्रमादी आहेत तर ते अमर्त्य आहेत, म्हणजे ते अमर आहेत. आणि जे प्रमादी आहेत, जे अविवेकी आहेत, ते मात्र एखाद्या मृता समान आहेत. सद्धम्म आणि असद्धम्म यांचे संकलन करू नका. जे सत्याला असत्य आणि असत्याला सत्य जाणतात अशांची जी मिथ्या दृष्टीची जी लोक आहेत ते कधीही सत्याची जाण त्यांना होत नाही. आणि जे लोक सत्याला सत्यच मानतात आणि असत्याला असत्यच मानतात
असे जे सम्यक दृष्टी त्यांना नेहमीच सत्याची जाण होत असते. जसं काही घराचं छत जर योग्य प्रकारे जर आच्छादलेलं जर नसेल तर तिथे पाणी गळते आणि त्याचप्रमाणे चित्तामध्ये तृष्णा प्रवेश करते. परंतु हे छत जर आपण जर योग्य प्रकारे जर आच्छादलं तर तिथून पाणी गळणार नाही, म्हणजे आपल्या चित्तामध्ये तृष्णा अजिबात प्रवेश करू शकणार नाही. आणि म्हणूनच तुम्ही सावधान व्हा, प्रमादी होऊ नका. धम्माच्या देशनेचा मार्ग जो आहे तो तुम्ही अनुसरा. जो धम्म देशनेच्या मार्गाचे अनुसरण करतो तो या लोकांमध्ये सुख पावतो. त्या मार्गाचे अनुकरण करा, अनुसरण करा. अधम्माचं अनुसरण करू नका. सन्मार्गाचा अवलंब करा, कुमार्गाचा अवलंब करू नका. जिथे सन्मार्ग असतो तिथे नेहमीच परम सुख असतं आणि जिथे सन्मार्ग नसतो तिथे मात्र दुःख हे नेहमीच आपल्या वाट्याला येत असते. म्हणून सन्मार्गाचा हा अवलंब प्रत्येकाने केलाच पाहिजे, कारण तोच या इही लोकांमध्ये सुखी होईल.